हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील डबवाली गावात एक हृदयद्रावक घटना घडली। एका विवाहित महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या प्रियकरावर क्रूर हल्ला केला। या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले। ही घटना समाजाच्या विचारसरणीवर अनेक प्रश्न उपस्थित करत आहे। चला या घटनेची सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर माहिती घेऊया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपला मराठी क्राईम स्टोरी 02 हा चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून कोणत्याही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत। डबवाली गावातील एका विवाहित महिलेला 2 मुलं होती। तिचा नवरा कामानिमित्त वारंवार घराबाहेर राहत असे। याच दरम्यान डीजे साऊंडच्या व्यवसायात असलेल्या एका 30 वर्षीय युवकाशी तिचे प्रेम संबंध जुळले। महिला आणि युवक यांची ओळख काही वर्षापूर्वीच झाली होती। दोघांमध्ये हळूहळू जवळीकता वाढू लागली आणि त्यांचे प्रेमसंबंध जोरात सुरू झाले। त्यांची गुप्तपणे भेट सुरू असली तरी काही काळानंतर गावातील काही लोकांना तसेच महिलेच्या कुटुंबाला याची कल्पना आली। महिलेच्या कुटुंबियांना हा संबंध मान्य नव्हता। समाजाच्या भीतीने त्यांनी अनेकदा तिला प्रेम संबंध तोडण्यास सांगितले, परंतु ती युवकाला भेटत राहिली। एक दिवशी महिलेचा पती हरिद्वारला गेला होता। ही संधी साधून तिचा प्रियकर 5 मार्चच्या रात्री 8 वाजता तिच्या घरी गेला। दोघांनी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत एकत्र वेळ घालवला। युवकाला वाटले की कोणीही त्याला पाहिले नाही, पण महिलेच्या कुटुंबियांना याची कल्पना लागली होती। ते संधी साधू भूमिकेत होते आणि योग्य क्षणाची वाट पाहत होते। रात्रभर प्रियकर तिच्या घरी राहिला आणि पहाटे 5 वाजता तो गुपचूप घरी जाण्यासाठी बाहेर पडला। पण त्याला माहीत नव्हते की घराच्या बाहेर महिलेचे कुटुंबीय दबा धरून बसले होते। तो घरातून बाहेर पडताच कुटुंबातील लोकांनी त्याला घेरले आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली। त्याच्या प्रेमसंबंधाबद्दल संताप व्यक्त करत त्यांनी त्याच्यावर तुटून पडण्याचा निर्णय घेतला। महिलेच्या कुटुंबियांनी युवकाला मारहाण करायला सुरुवात केली। त्याच्यावर लाठ्या दांडक्यांनी हल्ला केला। इतकेच नव्हे तर एका हमलावराने धारदार शस्त्राने त्याच्या हातावर वार केला आणि त्याचा एक बोट कापून टाकला। युवक वेदनेने विव्हळत होता, मदतीसाठी ओरडत होता, पण कोणीही त्याच्या मदतीला आले नाही। गावात कोणीही त्याच्या बाजूने बोलण्यास तयार नव्हते। युवकाला मारहाण केल्यानंतर कुटुंबियांनी त्याला रक्तबंबाळ अवस्थेत पोलिसांकडे सोपवले। त्यांनी पोलिसांना सांगितले की हा युवक त्यांच्या मुलीच्या आयुष्यात गैरप्रकार घडवत होता आणि म्हणूनच त्यांनी त्याला धडा शिकवला। पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि युवकाला गंभीर जखमी अवस्थेत पाहून तात्काळ रुग्णालयात हलवले। मंडी डबवालीच्या उपमंडल नागरिक रुग्णालयात युवकावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले, मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला। युवकाची प्रकृती अजूनही स्थिर नव्हती। त्याला प्रचंड रक्तस्राव झाला होता। त्याच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या। डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। पोलिसांनी 3 आरोपींची नावे जाहीर केली आणि त्यांच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी अजूनही यामध्ये काही इतर आरोपींचा सहभाग असल्याचा संशय आला, म्हणून ते अजून तपास करू लागले। या कुटुंबाचा हिंसक इतिहास असल्याचे उघड झाले। डिसेंबर 2020 मध्ये याच महिलेच्या आईची हत्या झाली होती। तिच्या मोठ्या बहिणीचे एका निवृत्त सैनिकासोबत प्रेमसंबंध होते। कुटुंबाने त्या संबंधांना विरोध केला आणि वाद वाढत गेला। या संघर्षात त्या सैनिकाने महिलेच्या आईची हत्या केली होती। या घरात या आधीही प्रेमसंबंधांवरून रक्त सांडले गेले होते आणि आता पुन्हा तसाच प्रकार घडला होता।